अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 21चा मराठी सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे मराठी साराचे व्हिडिओ तसेच इतर ग्रंथाचे म्हणजेच दत्तविजय, श्री स्वामी चरित्र, सारामृत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भक्तिविजय अशा विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या आणि तुमच्या भक्तीत वाढ करा. आपल्या चॅनलवर मोटिवेशनल व्हिडिओही तसेच शॉर्ट व्हिडिओमध्ये मोटिवेशनल व्हिडिओही दिलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट द्या आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या अध्यायामध्ये आपण जन्म, मृत्यू, कर्मबंधन, माया, मोह आणि गुरुकृपा यावर उपदेश दिलेला आहे तो ऐकणार आहोत. माणूस संसारात अडकतो कारण तो देहाला आणि नात्यांना खरं समजतो. पण आत्मा अमर आहे. आत्मा कधीही नष्ट होत नाही. शरीर आपलं नष्ट होतं पण त्यातील आत्मा अमर असतो, कधीही नष्ट न होणारा असतो. हे समजलं पाहिजे. देह नश्वर आहे. बॉडी इज टेम्पररी, म्हणजे बॉडी नष्ट होती पण त्यातील आत्मा कधीही नष्ट होत नाही. या अध्यायात सांगितलं आहे की मनुष्याचा देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे. देहाला जन्म आहे, वाढ आहे, वृद्धत्व आहे आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. म्हणून देहावर जास्त आसक्ती ठेवणे चुकीचे आहे. याचा अर्थ संदेश म्हणजे देह नष्ट होतो पण आत्मा कधीही नष्ट होत नाही. तो अमर आहे, शाश्वत आहे. पुढे पाहूया. आत्मा अमर आहे. या अध्यायात स्पष्ट केले आहे की आत्मा हा अविनाशी आहे. मृत्यू म्हणजे आत्म्याचा अंत नाही. आपला मृत्यू होतो, आपली बॉडी नष्ट होती पण त्यातील आत्मा हा जिवंत असतो. आत्मा कर्मानुसार पुढील जन्म घेत असतो. याचा संदेश म्हणजे मृत्यू हा केवळ देहाचा, आपल्या बॉडीचा बदल आहे. आत्मा दुसऱ्या बॉडी स्वरूपात, दुसऱ्या देह स्वरूपात जन्माला येत असतो. पुढे पाहूयात कर्माचा सिद्धांत. या अध्यायात कर्माचा मोठा उपदेश आहे. प्रत्येक जीव आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार सुख दुःख भोगतो. जे घडते ते कर्मामुळेच घडते. कुणाचंही दुःख सुख हे अचानक नसून कर्माचा परिणाम असतो. आपल्या वाट्याला जे दुःख येतं ते मागील कर्माचं किंवा केलेल्या कर्माचं फळ असतं. काहींना त्या कर्माचं फळ याच जन्मी भेटतं, काहींना दुसऱ्या जन्मी कर्माचं फळ मिळतं. त्यामुळे आता सध्या जरी तुम्ही भक्ती करत असाल आणि काही वाईट फळ तुमच्या वाट्याला आले असेल तर वाईट वाटू देऊ नका. त्याला सामोरे जा. जसे कर्म तसे फळ असते. माया आणि मोहामुळे दुःख वाढते. अध्यायात सांगितलं आहे की संसारात माणूस आई बाप, पत्नी, पती, मुलं, धन याला माझं समजतो. पण हे सर्व काही काळासाठी, काही दिवसांसाठी असतं. मोहामुळे मनुष्य दुःखी होतो. मृत्यू आला की रडणं, हळहळ करणं हे मोहाचे लक्षण आहे. याचा अर्थ माया जितकी वाढेल तितकं दुःख वाढते. आपण एखाद्यावर जेवढी माया करत असो तेवढी ती व्यक्ती किंवा तो जीव लांब गेल्यानंतर त्याचं दुःख आपल्याला वाटतं. जन्म मृत्यू हे नैसर्गिक सत्य आहे. ते प्रत्येकाला येणारच असतं. या अध्यायात सांगितलं आहे की जगात आलेली प्रत्येक गोष्ट नष्ट होते
कोणालाही मृत्यू टाळता येत नाही. त्यामुळे मृत्यू झाल्यावर अतिशोक करणे योग्य नाही. त्या गोष्टीमुळे त्रास करून घेणं योग्य नाही, कारण प्रत्येकालाच एक दिवस नष्ट व्हावं लागतं. याचा संदेश म्हणजे जन्म आणि मृत्यू हा जीवनाचा नियम आहे. पुढे पाहूया दुःखात असलेल्या व्यक्तीला गुरु उपदेश. या अध्यायात एक प्रसंग आहे. एक स्त्री व्यक्ती आपल्या दुःखात खूप रडते. तिच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे ती पूर्णपणे खचते. तेव्हा गुरु तिला समजावतात की देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे. याचा संदेश म्हणजे गुरु उपदेशामुळे मन स्थिर होते, मन शांती मिळते. पुढे पाहूया गुरुचरणी श्रद्धा ठेवल्यास संकट दूर होते. या अध्यायात गुरूंचा महिमा सांगितला आहे. जो भक्त श्रद्धेने गुरुसेवा करतो, जो गुरुचरित्र वाचन पारायण करतो, त्याचे मानसिक दुःख, भीती, संकट कमी होते. याचा संदेश म्हणजे श्रद्धा आणि गुरुकृपेमुळे जीवनाचे परिवर्तन होते. जीवनातील अडथळे दूर होतात. पुढे पाहूया पारायण आणि नामस्मरणाचे महत्त्व. या अध्यायात सांगितलं आहे की गुरुचरित्र वाचन केल्याने मन शुद्ध होते, नामस्मरणाने अंतःकरण शांत होते, संकटात भक्तीने मार्ग मिळतो. संदेश म्हणजे पारायण म्हणजे मनाची शुद्धी आणि आत्मविश्वास होय. या अध्यायातून आपल्याला मिळणारी शिकवण म्हणजे देह नश्वर आहे, देह नष्ट होतो, पण आत्मा अमर आहे, तो कधीही नष्ट होत नाही. कर्माशिवाय काही घडत नाही. जसं कर्म करू तसं त्याचे फळ मिळते. त्यामुळे चांगलं कर्म करा, चांगलं कर्म करण्याची वृत्ती बाळगा. मोहामुळेच दुःख होते. गुरुकृपा हीच खरी आधारशक्ती आहे. जन्म आणि मृत्यू हे नैसर्गिक आहे, ते प्रत्येकाच्या जीवनात येणारच असतं. अध्याय 21 आपल्याला शिकवतो की जन्म मृत्यू हा संसाराचा निसर्गाचा नियम आहे. कर्मानुसार सर्व काही घडते आणि गुरुचरणी श्रद्धा ठेवली तर जीवनात शांती, सुख, समृद्धी मिळते, मनशांती मिळते. इथे आपला श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 21चा सविस्तर सार ऐकलेला आहे, पूर्ण झाला आहे. काही चुकलं असल्यास क्षमा असावी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.